मुंबईचं मराठी अस्मितेचं डेथ वॉरंट निघाले. ठाकरे बंधूंचा संयुक्त मुलाखतीतून हल्लाबोल. 40 आमदारांना फोडण्यासाठी 2000 कोटी आले कुठून? भाजपानं बँकेतून लोन तर घेतलं नव्हतं ना? राज ठाकरेंचा सवाल. काही लोकांचा विकास नव्हे तर खुर्ची हा एकच अजेंडा. नाव न घेता एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंवर हल्ला. पुण्यामध्ये भाजपा राष्ट्रवादी थेट सामना. पुण्याच्या गुन्हेगारीला बळ देण्याचं काम पवारांचं. मुरलीधर मोहोळ यांची अजित पवारांवर टीका. अजित पवारांचं भाषण सुसाट. जे मनात तेच ओठात. रोहित पवारांची काकांवर स्तुतीसुमना. फक्त बाळासाहेब ठाकरेच ब्रँड. येत्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा बँड वाजवणार. ठाण्यातील मुलाखतीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जोरदार टोला. मुंबईतील पुरावेळेस ठाकरे बंधू कुठे होते? उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मुलाखतीवरून आशिष शेलारांचा निशाणा. ठाकरेंना मुंबईकरांशी काहीही देणं घेणं नसल्याची ही टीका. बिनविरोधाऐवजी नोटाच्या अंमलबजावणीचे आदेश द्या. जनहित याचिकेतून मुंबई उच्च न्यायालयात मागणी. नवी मुंबईत ठाकरे गटाच्या उमेदवारांची प्रचार फेरी रोखण्याचा प्रयत्न. ज्ञानेश्वर नाईकांकडून प्रचार फेरी रोखण्याचा प्रयत्न. ठाकरे गटाचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर नाईकांना भिडले. अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा झटका. काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश. रवींद्र चव्हाण गणेश नाईकांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पुण्याच्या मुंढव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण. विकास खारगे समितीला आणखी 1 महिन्याची मुदतवाढ. भाजप पंतप्रधान मोदींच्या करंगळीवर उभा असलेला डोलारा. वैचारिक आधार भक्कम असता तर एमआयएम सोबत भाजपाची युती झाली नसती. संजय राऊतांनी मर्मावर ठेवलं बोट. माझ्या नाशधुरींच्या दाव्यावर संदीप देशपांडेंचं स्पष्टीकरण. नाशिकमध्ये भाजपाच्या प्रचार पुस्तिकेचं प्रकाशन. प्रचार पुस्तिकेला दिलं कुंभपर्वातील अमृत वचन नाव. सुनील केदारांसह कार्यकर्ते मात्र नाराज. नाशकात भाजपाचा 100+ नारा. गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून. मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी आणि बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण. नवनीत राणा दोषमुक्त.